वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. दीपोत्सवानंतरचं हे ज्ञानसत्र आहे. पहिला आजचं व्याख्यान. आपला मागचा विषय आपण चालू ठेवतोय. संस्कृत काव्यातले 5 महाकाव्य हा विषय आपण बघत होतो. त्याच्यापैकी कालिदासाची 2 म्हणजे कुमारसंभव आणि रघुवंश ही 2 महाकाव्य यांचा परिचय आपण करून घेतला. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये भारवीचं किरातार्जुनीय हे महाकाव्य आपण पाहिलं. आता महाकवी माघ याचं महाकाव्य आपण आज बघणार आहोत. या महाकाव्याचं नाव आहे शिशुपालवध. कालक्रमानुसारही आणि एकंदरीतच याचा क्रमांक या 5 महाकाव्यांमध्ये 4था क्रमांक लागतो. तो माघ हा कवी. त्याचंही माघ कवीचं एकच काव्य, जसं किरातार्जुनीय हे एकच काव्य भारवीचं आपल्याला उपलब्ध आहे, तसंच माघ कवीचं सुद्धा शिशुपालवध हे एक काव्य आपल्याला सध्या उपलब्ध आहे. पण हे महाकाव्य म्हणजे 5 प्रसिद्ध महाकाव्यांमध्ये याची गणना आहे, हे याचं एक वैशिष्ट्य. आणि दुसरं म्हणजे जसं किरातार्जुनीय हा विषय महाभारताच्या कथेवर, महाभारतातल्या वनपर्वातल्या अध्यायांवर तो कथाभाग जो होता त्याच्यावर आधारित, तसंच माघाचं शिशुपालवध हे सुद्धा महाभारतातल्या सभा पर्वातल्या 4-5 अध्यायांवर आधारित असं हे काव्य आहे. 4-5 नाही, साधारण अध्याय सभा पर्वातले 33 ते 45 असे अध्याय आहेत. म्हणजे 8 अध्याय या महाभारतातले. त्याच्यावर म्हणजे त्यातला कथाभाग घेऊन माघानी 20 सर्गांचं हे शिशुपालवध हे संस्कृत महाकाव्य रचलेलं आहे. महाकाव्य म्हटल्यानंतर मागेही तुम्हाला सांगितलं होतं, सर्गबंधो महाकाव्यम हे त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. आणि ते आशयानी म्हणजे विषय त्यातला मोठा पाहिजे आणि आकारानेही ते मोठं पाहिजे. म्हणजे कमीत कमी 8 सर्ग त्याच्यामध्ये असावेत तर ते महाकाव्य होईल. आणि विषय मोठा पाहिजे. आता तसं हे दोन्ही होईल. 20 सर्गांचं आहे. सर्गबद्ध, हेही सर्गबद्धता त्याच्यात आहे असं हे महाकाव्य. आणि याचा नायक, आता शिशुपालवध हे कथा म्हणजे शीर्षक आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की याचा नायक जो आहे तो भगवान श्रीकृष्ण हे या महाकाव्याचे नायक आहेत. त्यामुळे साहजिकच महताम म्हणजे मोठ्या माणसांचं, असं माणूस असं नाही, मोठ्यांविषयीचं साक्षात भगवान आहेत त्या श्रीकृष्णाच्या श्रीकृष्णाने केलेला शिशुपालाचा वध. आणि तो ज्या प्रसंगी झालेला आहे तो प्रसंग आपल्याला माहीत आहे. तो म्हणजे युधिष्ठिराने जो राजसूय यज्ञ केला होता, त्या राजसूय यज्ञाच्या वेळी यज्ञ झाल्यानंतर अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा याच्यावरून हे जो म्हणजे जमलेल्या लोकांनी श्रीकृष्णाचं नाव पुढे केलं. त्याला शिशुपाल या श्रीकृष्णाच्याच आत्तेभावानी विरोध केला. आणि मग शिशुपाल त्याच्याविषयी जो अद्वय, हा कसला, हा चोर आहे, हा अमुक आहे, याला काय मधुसूदन हे जे त्याचं नाव आहे, तो माघाने वर्णन केलंय. मधुसूदन जे याला म्हणतात, मधु नावाच्या राक्षसाला मारलं असं काही नाही. त्या मधमाशातला मध तू पिळून घेत होता म्हणून तुझं नाव मधुसूदन केलं, असं काहीही
त्याच्याविषयीच्या ज्या ज्या म्हणून लोकांनी त्याचे गुणगान केलेलं होतं त्या सगळ्यांविषयी उलटसुलट बोलून शिशुपालाने शेवटी श्रीकृष्णाचे 100 अपराध केले आणि तो 100व्या अपराधाला श्रीकृष्णाने मारलं. हा मूळ कथानक महाभारतातलं हे घेऊन याच्यावर आधारित असं माघानी महाकाव्य रचलं. याचा काळ हा कालक्रमानुसार जसं म्हटलं भारवीच्या नंतरचा माघ हा कवी आहे. त्यामुळे माघासमोर कालिदासाची जशी काव्य होती, कालिदासाच्या पूर्वीचं सुद्धा अश्वघोषाचं महाकाव्य होतं बुद्धचरित, मग कालिदासाचे, आणि त्याच्यानंतर भारवीचं किरातार्जुनीय हे काव्य, आणि मग माघाचं शिशुपालवध. पण एकंदरीत शिशुपालवध काव्य बघताना असं लक्षात येतं की अश्वघोष, कालिदास यापेक्षा माघावर म्हणजे माघानी ज्या कोणाचं एका अर्थाने लोक म्हणतात अभ्यासात टीका म्हणजे अनुकरण केलं, ते अनुकरण भारवीचं केलेलं आहे. ते भारवीनी असं हे काव्य महाभारताच्या कथेवर रचलं. आपणही तेच घ्यावं, तसंच घ्यावं. पण भारवीनी जो निवडलेला कथाभाग होता हा एका अर्थाने पांडवांच्या आयुष्यातला म्हणजे त्यांचा जो एकंदरीत आहे काल, त्याच्यामधल्या वनवासाला ते गेले त्यावेळचा आहे. म्हणजे संकट काळ एका अर्थाने उतरता अशा काळातला तो प्रसंग भारवीने निवडला होता. म्हणून माघानी काय केलं, भारवीचं त्याच्या पुढे नजीकचं काव्य म्हणजे ते होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एकंदरीत एकदम वरचा भाग म्हणजे कोणता होता, तर युधिष्ठिर राज्य करतोय, चांगलं राज्य करतोय, प्रजा आनंदी आहे, असं असताना त्याला राजसूय यज्ञ करायचा कोण सल्ला देतो आणि तो राजसूय यज्ञ करतोय. म्हणजे त्याचा उत्कर्षाचा काळ त्यांनी निवडला आणि त्यातला कथाभाग घेतला आणि शिशुपालवध हे हा भाग निवडलेला आहे. त्यामुळे हा सभा पर्वातला आहे. वनपर्व हे त्याच्यानंतरच आहे महाभारतातलं. भारवीनी आपलं काव्य 18 सर्गात रचलेलं आहे, तर शिशुपालवध 20 सर्गातला आहे. म्हणजे प्रत्येक वेळी भारवी हा भारवीचं अनुकरण करता करता माघ हा भारवीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो का, असं हे काव्य वाचताना आपल्या मनात येत राहतं. दोन म्हणजे काळाचा काय 100-1 वर्षाचा मागे पुढे किंवा 50-60 वर्षाचा फरक आहे. हा 7व्या शतकाच्या सुरुवातीचा, तो 7व्या शतकाच्या उत्तरार्धातला असा माघ हा कवी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 6वं शतक आणि 7वं शतक असं याचा काळ आहे दोघांचा, भारवीचा नंतरचा. तर त्याच्याविषयी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारवीचं आपल्याला काही माहिती नाही. कालिदासाच्या स्वतःचा माहिती त्यांनी कधीही कुठेही दिलेली नाही. पण माघानी मात्र आपल्या काव्यामध्ये नंतर स्वतःचं थोडं का होईना परिचय दिलेला आहे आणि तो त्यावरून आपल्याला आत्मचरित्रावर तपशील थोडासा काव्याच्या शेवटी यांनी दिलाय. तो त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की हा भारवीने माघ हा गुजरात प्रांत म्हणजे आता आपण त्याला गुजरात प्रांत म्हणू त्या प्रांतातला आहे आणि गुजरात येथील वर्मलात राजाचे मंत्री हे माघाचे आजोबा होते आणि त्यांचा पुत्र हे त्याचं नाव दत्त आणि ते खूप दानशूर होते. त्यामुळे सर्वाश्रय दत्त असं त्यांचं नाव पडलेलं होतं. सर्वाश्रय दत्त सगळ्यांना. आणि त्याचे आजोबा जे सुप्रभदेव याला ऐतिहासिक पुरावा आहे. हा हे गुजरातेतल्या त्या वर्मलात राजाचे मंत्री होते. म्हणजे आणि त्याचे माघ म्हणजे त्यांचा नातू. वर्मलात राजाचे मंत्री सुप्रभदेव
आणि या सुप्रभ देवाचे सर्वाश्रय दत्त हे चिरंजीव आणि त्यांचा मुलगा म्हणजे माघ. सुप्रभ देवांना 2 मुलं होती असेही उल्लेख येतात. याच्या नावचा म्हणजे गुजरातेतला हा वर्मलात आहे, त्याचा शिलालेख सुद्धा आढळतो आणि त्यावरून आपल्याला ही नावं काढता येतात. हा एवढा म्हणजे आपले वडील, आपलं घराणं म्हणजे सुस्थितीतलं चांगल्या अशा घरातला माघ हा कवी आहे. मग बाकीच्या दंतकथा येत त्याच्याविषयीच्या, पण काळाचा जर पडताळा आपण बघितला तर म्हणजे भोजराजाच्या भोजप्रबंधामध्ये सुद्धा माघाच्या विषयीच्या कथा येतात आणि त्या भोजराजाचा हा मित्र आहे अशा कथा येतात. पण काळाचा जर आपण पडताळा बघितला तर हे जे आहे वर्मलात राजा तर 7वं शतक आहे आणि हे 10वं 12वं शतक येतं, 11वं 12. त्यामुळे ते त्याच्यावर किती भर द्यायचा किंवा ते खरं मानायचं का हा प्रश्न येतो. मग अशा दंतकथा पुष्कळ आहेत, त्यांचा विचार आपण नाही करायचा आहे, कारण भोजप्रबंधाला ऐतिहासिक असं प्रमाण मिळत नाही. कारण बऱ्याच भोजप्रबंधामध्ये प्रसिद्ध कवी जे आहेत त्यांचा भोजराजाशी संबंध दाखवला गेलेला आहे आणि कालिदासापासूनच्या येतात आणि त्याच्या अनेक कथा आपल्याला प्रत्येक कवीशी जुळवून दाखवलेल्या दिसतात. म्हणजे 7व्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे 1650च्या आसपास, कारण 1601 वगैरे झालं की आपण 7वं शतक सुरू झालं असं आपण म्हणतो. जसं आत्ताचं 20 आहे तर आपण 21वं शतक म्हणतो ना, तसंच हे म्हणजे खरा काळ त्याचा बघायचा झाला तर 1650च्या आसपासचा आहे. भारवी त्याच्या आधीचा आहे म्हणून त्याला 6वं शतक जरी म्हटलं तरी कदाचित तो 1575 1560 असा झाला तरी ते 16वं शतक असं होऊ शकतं किंवा त्याच्या पुढचं जरी आला, पण 1600च्या आतलं असल्यामुळे आपण ते म्हणतो. भारवी कवी जो आहे, नावावरून त्यांनी किरातार्जुनीय हे काव्य रचलंय. आता माघ चाललाय तरी भारवीचा उल्लेख येणार, कारण सतत आपल्याला ते वाचत असताना त्या दोघांची म्हणजे त्या दोघांची म्हणण्यापेक्षा भारवी आधी रचून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर माघ त्याच्याबरोबर चुरस करतोय का काय असं वाटतं. भारवी हा शिवभक्त आहे आणि माघ हा विष्णू भक्त आहे. त्यामुळे भारवीनी आपल्या काव्यात प्रत्येक वेळी, आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, प्रत्येक सर्गाच्या शेवटी लक्ष्मी हे पद आणलेलं आहे आणि कुठलंही ते श्लोक रचत असताना आणि त्यांनी ते सहजगत्या ते आणलंय लक्ष्मी म्हणून त्याला लक्ष्मी पदांक असं भारवीचं काव्य असं म्हटलं जातं. लक्ष्मी हे पद त्यांनी अंकित असलेलं, त्यांनी योग असलेलं, त्या पदांनी युक्त असलेलं असं भारवीचं काव्य म्हणून लक्ष्मी पदांक असं भारवीला म्हटलं जातं, किरातार्जुनीय हे काव्य. तर त्याच्या ऐवजी विष्णूचा भक्त असल्यामुळे माघानी आपल्या सर्गाच्या शेवटच्या श्लोकामध्ये श्री हा शब्द आणलाय की जो विष्णू पत्नी लक्ष्मी तिच्यावर आहे. म्हणजे आता त्यांनी लक्ष्मी म्हटल्यामुळे यांनी श्री शब्द घेतलाय म्हणून त्याच्या काव्याला श्रीअंक, श्री अंक, अंकित, श्री अंकित, श्रीने युक्त असलेलं असं काव्य म्हणजे हे. आणि भारवी त्याच्या बाबतीत भारवीचं अनुकरण करता करता माघ केव्हाच भारवीच्या पुढे निघून गेलेला आहे असं भारवीचं काव्य वाचल्यानंतर माघाचं काव्य वाचणारे माघाचे चाहते, हल्ली आपण म्हणतो तसं चाहते त्याचे, किंवा त्याच्या विद्वत्तेचा प्रभाव असलेले असे कवी पंडित ते असं सांगतात. त्याच्याविषयीचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. उदिते तू पुनर्माघे, माघाचा उदय झाल्यानंतर आधी भारवीचं काव्य श्रेष्ठ होतं. म्हणजे भा भारवे हे भाती,
भा म्हणजे तेज, भारवे हे भा भाती. भारवी कवीचं तेज शोभून दिसत होतं कुठपर्यंत? यावन माघस्य न उदया. माघ कवीचा जोपर्यंत उदय नव्हता म्हणजे माघ कवीचं काव्य जोपर्यंत आलं नाही तोपर्यंत भारवी हा चांगला कवी आहे अशी कीर्ती त्याची होती. मग काय उदिते तू पुनर्माघे, पण माघाचा उदय झाल्यानंतर मात्र भारवे हे भा रवेरिव, हे ती भारवी शब्दावर केलेली कोटी आहे. भारवीचं तेज हे काय झालं, रवी जसा अस्ताला जातो तर उदय झाल्यानंतर तसं म्हणजे चंद्र जसा अस्ताला जातो रवीचा उदय झाल्यावर तसंच भारवीचं तेज, भारवीची प्रभा ही काय गेली, लोप पावली असं म्हटलं जातं. म्हणजे ही अर्थात माघाची स्तुती आहे. पण माघाची स्तुती करता करताच त्यांनी एक असंही सांगितलं की उदिते तू पुनर्मागे भारवे हे भा रवेरिव. म्हणजे भारवीचे जे तेज आहे हे रवीप्रमाणे आहे. मी त्याचा अर्थ असा लावते, रवीप्रमाणे आहे म्हणजे रवी म्हणजे सूर्याचं तेज हे काय करतं, स्वयंप्रकाशी असतं. पण ते तेज चंद्र हा कसा आहे, परप्रकाशी आहे. त्या सूर्याच्या तेज घेऊन चंद्र उदित होतो. तसं भारवीचं काव्य बघून त्याचं अनुकरण करताना त्याचे जे सगळे काव्य गुण आहेत ते त्यांनी काय केले, माघांनी घेतले. पण शेवटी काय झालं, भारवीची स्वयंप्रतिभा होती, कालिदासाची स्वयंप्रतिभा होती. पण भारवी शेवटी काय आहे, तो रवे हे इव असं म्हटलं म्हणजे उलटा अर्थ लावायचा आहे. रवीचा तेज हा घेऊन चंद्र परप्रकाशी जसा असतो तसंच माघाचं काव्य आहे का काय, असंही आपल्याला वाटतं. हे दोन्ही बाजू आहेत, दोन्ही त्या एका श्लोकाचे दोन अर्थ. पण पहिला अर्थ हा त्याची स्तुती कर आहे आणि ते स्तुती करणाऱ्यांनी त्यांनी त्या अर्थी घेतलेला आहे, उदिते तू पुनर्मागे. माघ हा शब्द प्रभू आहे, त्याच्या काव्यातून ते सरळ दिसतं. तुम्हाला कथाभाग सांगितला शिशुपालाचा, हा जो महाभारतातला 33 ते 45 सर्गामध्ये जे वर्णन आलेलं आहे, म्हणजे त्याच्यात राजसूय यज्ञ झाल्यानंतर राजसूय यज्ञाचं आहे, तिथे आलेले राजे आणि त्यानंतरचं शिशुपाल आणि याचं हे आहे युद्ध म्हणा आणि त्याचा वध. हा कथाभाग मूळ त्याच्यावर आधारित हे काव्य जरी असलं तरी ते प्रत्यक्ष बराच नंतर येतं. त्याच्या आधीची बरीचशी माघाचं जे काव्य आहे त्या माघाचं म्हणजे 2/3 भाग हा माघांनी स्वतःच्या प्रतिभेने निर्माण केला आहे. त्याला सगळं म्हणजे त्याला आपण म्हणतो एक वातावरण निर्मिती अशी केलेली आहे, सजवलाय तो कथाभाग. आणि बरेचसे पहिले सर्ग 13 सर्गापर्यंत हे आधीच नुसतं म्हणजे अजून राजसूय यज्ञाचं निमंत्रण आलेलं आहे आणि तो निमंत्रण येऊन श्रीकृष्ण आपल्या सर्व लवाजम्या निशी म्हणजे सैन्य आहे, यादव सैन्य आहे, सगळं कुल आहे, त्याच्या निशी तो हस्तिनापुराला चाललाय युधिष्ठिरा इथपर्यंतचा भाग. आणि त्याच्यात आलेलं सगळं वर्णन हे पहिले 13 सर्ग त्याच्यात आहेत. आणि त्याच्या पुढचे जे आहेत 20 नंतरचे 14, 15, 16 हे प्रत्यक्ष तो कथाभाग आहे. तर सुरुवात जशी आता इथेही तो किरात म्हणजे भारवीचं अनुकरण कसं करतो, किरातार्जुनीयाची सुरुवात सुद्धा एक दूत वनामध्ये असलेल्या युधिष्ठिराकडे येतो आणि दुर्योधनाचं राज्य छान चाललेलं आहे, सगळे प्रजाजन सुखी आहेत असं सांगतोय. तोच प्रसंग तसाच इथेही घेतलेला आहे. आणि पण इथे जी सुरुवात आली ती म्हणजे पहिलं मंगल झाल्यानंतर शिशुपालवधाची एकदम दिव्य तेज येते आकाशातून, दिव्य तेज पृथ्वी तलावर येतं. त्याचे फार सुंदर वर्णन केले, शब्द प्रभू आहे मग. आणि ते मग सगळेच लोक हे कशाचं तेज आहे, मग सूर्यकिरण म्हटलं तर ते कशी येतात, ती कशी असतात, ती अशी येतात, शंकूसारखा त्याचा आकार हवा, असं तर काही तेज दिसत नाहीये. मग हे याचं आहे का, त्याचं आहे का, सहस्र रश्मीचं आहे का, म्हणजे सूर्याचं नाहीये, मग चंद्र आहे का, मग आणि कोणाचं आहे, असं करत करत अनेक जण अनेक तर्क लढवीत शेवटी
ते अवतरतं आणि मग ते नारद आहेत. इंद्रलोकातून नारद पृथ्वीवर आलेले आहेत आणि नारदांचं मग वर्णन आहे. नारद सरळ द्वारका श्रीकृष्णाकडे येतात आणि श्रीकृष्णाला ते सांगतायत. तो दूत म्हणून ते आले, इंद्राचे दूत म्हणून नारद आले आणि हा सगळा प्रसंग त्यांनी त्याच्या प्रतिभेने निर्माण केलेला आहे. मग हा दूत सांगत असताना नारदाचं एकदम वाक्चातुर्य, कशा प्रकारे तो ती गोष्ट सांगतोय हेही त्यांनी सांगितलं. आणि पहिल्या श्रीकृष्णाला तू हिरण्यकश्यपूचा वध केला होतास, तेव्हा नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केलास. त्यानंतर रामाचा अवतार घेऊन रावणाचा वध केला. तोच अंश आता शिशुपालाच्या रूपाने इथे आलेला आहे या आता. आणि तो सगळा संबंध पृथ्वीवर उन्मत्त होऊन सगळ्या राजांना त्रास देतोय. अतिशय उन्मत्त आचरण त्याचं आहे. आणि हा दुसरा तिसरा कोणी नाही, रावणाचा आणि हिरण्यकश्यपूचाच अवतार असलेला असा हा शिशुपाल आहे. आणि इंद्रदेव सुद्धा त्याला त्रस्त झाले, त्याचंही दहशत त्याने निर्माण केलेली आहे. तर तुझ्या ह्या अवतार कार्यामध्ये श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करावा, कारण आता त्याला जरासंधाचा वध झाल्यानंतर तो आणखीनच चेकाळलेला आहे आणि त्याला इतर सगळ्या बऱ्याच जणांचं सहाय्य येते. तर त्या शत्रूचा वध करणं हे योग्य आहे असा निरोप इंद्राने दूत पाठवलेला आहे असं तो दूत सांगतात. त्यानंतर श्रीकृष्ण विचार करतो, नाही हे बरोबर आहे, आपण आता ह्याचा वध केला पाहिजे. पण त्याच वेळेला युधिष्ठिराकडनं सुद्धा राजसूय यज्ञाचं बोलावणं येते. मग आता त्याला एक मित्रकार्य आहे आणि एक देवकार्य आहे. या दोन कार्यांपैकी दोन्ही तितकीच तुल्यबळ आहे. राजसूय यज्ञाला निमंत्रित केलेलं आहे त्यामुळे जाणं तिथे हे कर्तव्य आहे. पण इंद्राचा निरोप आल्यामुळे तेही काम करणं योग्य आहे. आता कोणचं काम करायचंय असं नव्हतं ना पूर्वीचे, विमानाने जायचं यायचं. एकदा एक मोहीम काढली म्हणजे एक वर्षभर ते युद्ध काय माहिती कसं चालणार आहे. चेदी देशाला जायचं म्हणजे द्वारकेतून चेदीपर्यंत सर्व सैन्य घेऊन जायचं. ते परत शिशुपाल हा बलाढ्य राजा आहे त्यामुळे तोही त्याचं सैन्य जमवणार, आपल्यालाही सगळे मित्र सैन्य जमवावं लागेल. मग असं करत असताना त्या कदाचित युधिष्ठिरालाही आपण आणि युद्धात एका क्षत्रियाने दुसऱ्या राजाने म्हणजे दुसऱ्या राजाला जर युद्धासाठी आमंत्रण केलं, मदतीला या अमक्याला या, तर तो त्याचा धर्म आहे जाणं, तो नाकारता येत नाही. ते कर्तव्य आहे, किंबहुना ते आद्य कर्तव्य ठरेल. म्हणजे तेही आहे, पण आता यज्ञकार्य आहे, हे धर्मकार्य असल्यामुळे त्यालाही तेही तितकंच तोला मोलाचं म्हणजे तुल्यबळ वृत्ती आहे. आणि ही तुल्यबळता कशी आहे हे माघाने चांगलं आपल्या काव्यामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. त्यामुळे जसा अर्जुनाला प्रश्न पडलाय ना, हे झाला, हे करू का ते करू, युद्ध करायचं का नाही, युद्ध केलं तर काय होईल, युद्ध नाही केलं तर काय होईल, म्हणून भगवद्गीता, तसा श्रीकृष्णाला आता ही दोन्ही कार्य आहेत तर काय करावं. आणि एकाच वेळी तर करणं शक्य नाहीये, एक दाखवलं तर दुसरं. पण एक निर्णय घेऊन आता आपण आपला या सोबतचा जो गोष्ट आहे ती बलरामाला आणि उद्धव यांना विचार विनिमय करून पक्की करावी. पण त्यांनी त्याच्या डोक्यात काय करायचं ते ठरवलेलं आहे. आणि मग तो त्यांना खलबतखान्यात बोलावतो आणि त्या तिघांची चर्चा आहे. इथे सुद्धा माघांनी भारवीने जे वर्णन केलं होतं त्याच्या काव्यामध्ये की दूत आल्यानंतर, दूताचं सगळं झाल्यानंतर युधिष्ठिर, द्रौपदी आणि भीम यांची चर्चा झाली होती. आपण काय करायचं पुढची, आजच्या शब्दात बोलायचं तर रणनीती कशी आखायची, आपला आता ह्या काळ कसं असावं हे त्याची. आणि तिथेही जे चर्चा ती अतिशय सुंदर रंगलेली आहे. तो भाग किरात अर्जुनीमधला फार छान आहे की ज्याच्यामध्ये राजकर्तव्य, राजनीती, दंड हे सगळे विषय आलेले आहेत. तसंच काहीतरी आपणही करायचं असं माघाने ठरवून त्यांनी ह्या सर्गामध्ये, दुसऱ्या सर्गात मग आता बलराम, कृष्ण आणि उद्धव यांची खलबत चर्चा. मग श्रीकृष्ण बोलावतोय, मग त्या निमंत्रणात बलराम त्या
सभेमध्ये अवतरला. मग त्याचं वर्णन मधून आला, त्याचं उद्धव आणि बसले. मग श्रीकृष्णांनी बोलायला सुरुवात केली. श्रीकृष्णाने सांगितलं, मी काय ठरवलेले असं असं घटना झाली आहे, 2 आलेत, पण काय करायचं हे मी आधी माझ्या डोक्यात ठेवले. फक्त तुमच्याशी आता मी बोलतो, तुम्ही काय तो मी निर्णय आधी केलाय, पण त्याच्यावर तुम्ही तुमचा विचार मांडावा, मग आपण पुन्हा त्याच्यावर विचार करू शकतो. मग त्यांनी स्वतःचा विचार सांगितला की मला असं वाटतं की आपण आधी चेदिज राजावर आमंत्रण करावं, त्याच्यावर आक्रमण करावं. चेदिज म्हणजे शिशुपालावर आक्रमण करून त्याचा वध करायला निघावं असं मी तयार ठेवले. कारण शत्रूला जास्त त्याच्याबद्दल दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तर प्रबळ त्याला करता कामा नाहीये. जेवढा वेळ जाईल, कारण हा यज्ञ राजसूय यज्ञाला जायचं म्हणजे तिथे सुद्धा वर्षहून जास्त कालावधी जाईल आणि मग तोपर्यंत शत्रू जास्त प्रबळ होईल, तर तेही बरोबर नाही. मग ती आता मी आखणी करून मोहिमेवर जावं असं मी ठरवतोय. आता तुमचा विचार काय तो सांगा, म्हणून दादाला म्हणजे बलरामाला त्यांनी आधी विचारलं. श्रीकृष्णाच्या भाषणाने बलराम प्रभावित झाले आणि त्यांनी सांगितलं, तू घेतलेला निर्णय योग्य आहे आणि बरोबर आहे. आधी पहिल्यांदा चेदी राजाचा आपण निपात केला पाहिजे, कारण ते कर्तव्य आहे, आणि नंतर मग बघूया म्हणजे राजसूय यज्ञात केव्हा तरी जाता येईल मागे पुढे जमलं तर. हेही त्यांचं संभाषण, ते कसं त्याच्यात नीती कशी आहे, कसं योग्य आहे, हे सगळं छान रंगवलंय. आणि मग उद्धवकडे आता तुमचं काय बोलणं आहे, विचार आहे. मग उद्धवाने भाषणाला सुरुवात केली आहे. मुळातच संयमी शांत अशी व्यक्तिरेखा असलेले उद्धव, आता तुम्ही भगवान श्रीकृष्णाने ठरवलेलं आहे, तुम्ही तर जाणते आहात, त्याच्यातनं बलरामाने निर्णय दिलाय, तर मी आता काय बोलणार, तुमचा निर्णय योग्यच असेल, पण तरीही माझी अल्पमती मला काय सांगते असं सांगून त्यांनी योग्य तो सल्ला दिलेला आहे. आणि तुम्ही आता लढाईला जाणार तर काय होईल, मग आसपासचे राजे तोही त्यांना आपापल्या मित्रपक्षांना बोलवणार, तुम्हीही तुमच्याबरोबर इतर राजांना घेऊन जाणार, कारण शत्रूतून त्याला दुर्लक्ष करून जाणार नाही हे बरोबर आहे, पण तो बलवान सुद्धा आहे, बलाढ्य आहे, एका द्वारकेच्या सैन्यावर त्याचं भागणार नाही. आपल्याला आणखीन राज्य म्हणजे राजांची मदत घ्यावी लागेल, मग ते घ्यायचं, तोही आपल्या त्याच्या जे काय असेल, कारण जरासंधाचं सैन्य आहे, नंतर दुसरे त्या युधिष्ठिराने ज्यांना दुखावलेले आहेत युद्धात ते सगळे राजे आहेत, तेही त्याच्या जोडीला येतीलच. मग असं असताना म्हणजे रुक्मी आहे, कारण रुक्मिणी स्वयंवरापासून तो झालेला सगळे रुक्मी आहे, नंतर दुर्योधनाचं राज्य येईल, तेही येईल, त्याच्या बाजूचे जे राजे असतील ते, असे सगळेच येऊन एक मोठंच म्हणजे एका अर्थाने आधीच महाभारत युद्ध सुरू होईल तिथेच. आणि मग युधिष्ठिराचा हा जो काय राजसूय यज्ञाचा हे आहे, तो कदाचित मागे पडून एखाद्या वेळेला अजातशत्रू युधिष्ठिर सुद्धा तुमचा शत्रू बनेल. का तर मी ठरवलेलं कार्य याच्यात यांनी खोडा घातला आणि माझं हे यज्ञ कार्य होऊ शकणार नाही असं म्हणून युधिष्ठिर जर शत्रू झाला, तुमचा आता मित्र आहे पण काही सांगता येत नाही, असे जर शत्रू झाला तर तुम्हाला ते परवडणारच नाहीये. मग हे कसं योग्य, हे संपूर्ण प्रसंग त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या सर्गामध्ये इतका सुंदर रंगवला आहे. तो हे कसं आहे क्लॅश, म्हणजे दोन एक कुठलं घ्यायचं, मग तुम्ही आता निर्णय द्या. म्हणून पहिल्यांदा श्रीकृष्णाचं वचन, त्याच्यावर बलरामाचं बोलणं म्हणजे एक आपल्याला वाटत राहतं हे बरोबर आहे, पण उद्धवाने ती सगळी बाजी पलटून टाकली आणि आपलं म्हणणं कसं योग्य आहे असं सांगून दोघांनाही आपला निर्णय म्हणजे युधिष्ठिराच्या यज्ञाला जाणं हेच आद्य कर्तव्य आहे, आत्ता तुम्ही हे बाजूला ठेवा. कदाचित असंही होऊ शकेल की राजसूय यज्ञाचं आमंत्रण सगळ्याच राजांना जाईल, सर्वच राजे तिथे येतील आणि मग तुम्हाला हस्तिनापुराच्या आसपासच हे होऊ शकेल. म्हणजे त्या यज्ञ प्रसंगाच्या वेळेलाच हा असा शिशुपालाला ठार करण्याचा प्रसंगही तुमच्यावर येऊ शकेल, अशीही शक्यता उद्धवानी सांगितल्यामुळे, कारण अग्रपूजेचा प्रश्न येईल त्यावेळेला कृष्णाशिवाय इतर कोणाचंच नाव कोणी घेणार नाही आणि मग हा आपोआपच चवताळून उठेल. त्यामुळे तुम्ही आक्रमण करण्यापेक्षा दुसऱ्यांनी केलं तर ते आपल्या इकडे येऊन जाण्यापेक्षा ते जास्त, आणि तिसऱ्याच ठिकाणी झालं युद्ध तर ते दोघांनाही सोयीचं आहे
असं उद्धवाने सांगितल्यामुळे तो निर्णय पक्का झाला आणि मग सगळेजण राजसूय यज्ञासाठी गेले. आणि मग चौथ्या सर्गामध्ये ते सैन्य कसं गेलंय व वाटेत जे जे काय आलं तो एक रैवतक पर्वत. हा रैवतक पर्वताचं अत्यंत सुंदर वर्णन, जसं कालिदासांनी हिमालयाचं वर्णन केलंय, जसं अर्जुन त्या वनात चाललेला असताना भारवीनी हिमालयाचं वर्णन आणि त्या सगळ्या वनश्रीचं वर्णन केलं, तसंच माघ सुद्धा आपल्या शैलीने आणि आपल्या छान शब्दांनी, शब्दरचनेतून हे पर्वत आणि मग तिथले सूर्योदय सूर्यास्त याचं वर्णन करतो, की जे महाकाव्यामध्ये असणं आवश्यक आहे असं नंतरच्या शास्त्रकारांनी जी लक्षणं सांगितली त्यानुसार हे सगळे छान, म्हणजे चौथ्या सर्गापासून अगदी 12व्या 13व्या सर्गापर्यंत हा यांचा प्रवासाचं वर्णन आहे. अत्यंत म्हणजे ते खरं काव्य काही काही वेळेला इतकं म्हणजे कथानक कुठल्या कुठे राहिलंय अजून, आणि यांचं प्रवास वर्णन, मग ते सगळे त्यांच्या क्रीडा याचंच वर्णन येतं. त्याच्यातली एक सुंदर जी एक उपमा आहे ती छान दृष्टांत आहे, म्हणजे सौंदर्य वर्णन आहे. सूर्योदय आणि पर्वत असा मोठा आहे छान, रैवतक पर्वत. म्हणजे कदाचित तो रैवतक पर्वत बघितल्यानंतर आपल्याला, मगाशी मी म्हटलं होतं ना हा गुजरातमधला आहे आणि त्याला ऐतिहासिक पुरावा आपल्याला सापडतो, तर तसंच हे गिरनार पर्वत आत्ताचा जो दिसतो तसंच ते त्याच्या आसपासचं त्या काळातलं वर्णन आहे असं आपल्याला जाणवतं. आणि एक सुंदर उपमा माघाने दिलेली आहे की ज्यावरून माघाला नंतर घंटा माघ असं म्हटलं जातं. संपूर्ण संस्कृत काव्यामध्ये घंटा माघ म्हणून प्रसिद्ध आहे. ती उपमा कशी आहे, तर तो पर्वत एवढा विस्तीर्ण आहे आणि त्या पर्वतावर एकाच वेळी इकडनं सूर्य आणि चंद्र, म्हणजे चंद्र अस्ताला जातोय आणि सूर्य उगवतोय, पण दोन्ही दिसतात आकाशामध्ये. ते कसे दिसतात, आणि हा पर्वत आहे मध्ये. म्हणजे त्याने सांगितलं एखादा गजराज हत्ती तो चाललाय आणि त्या हत्तीच्या गळ्यामध्ये घंटा असतात, ते छान तेजस्वी सोनेरी घंटा. त्या अशा जशा जातात तसं हा पर्वत, आता पर्वताचा रंग बघा, पर्वत बघा, आणि ते आलेले हे दोन तेजस्वी असे सूर्य आणि चंद्र, म्हणजे हा जणू काही हे घंटा याच्या गळ्यात आहेत असं वाटतंय. हत्तीच्या गळ्यामध्ये असलेल्या घंटांप्रमाणे चंद्र आणि सूर्य ह्या पर्वतावर शोभून दिसत आहेत, पर्वताच्या शिखरावर. ही अतिशय सुंदर उपमा त्यांनी दिली आहे, म्हणून त्याला घंटा माघ असं म्हटलं जातं. म्हणजे एक साधारणपणे उपमा कालिदासस्य, उपमा द्यावी तर ती कालिदासाने हे सांगितलेलं आहे. उपमा कालिदासस्य भारवे हे अर्थगौरवम, म्हणजे एकाच शब्दातून किंवा ती रचना त्याच्यातून किती सुंदर मोजक्या शब्दात जास्त आशय घन असा अर्थ काढावा, हे कौशल्य भारवीच आहे. उपमा कालिदासाच्या आहेत. दंडीना पदलालित्यम, दंडी नावाचा जो कवी आहे त्याचं पदलालित्य असतं, म्हणजे असे छान शब्द तो योजतो की आपल्याला वाचताना सुद्धा ते विशिष्ट प्रकारे येणारा विशिष्ट प्रमाणे, तुम्हाला अनुप्रास असं म्हणतात ना, ते एक विशिष्ट शब्द किंवा विशिष्ट अक्षर वेगवेगळ्या लयीत छान येतात, ते पदलालित्य अशा प्रकारची रचना. पण माघ मात्र माघे संती त्रयो गुणा, हे तिन्ही गुण माघामध्ये दिसतात. म्हणजे त्याच्याकडे उपमा आहे, त्याच्याकडे अर्थगौरव आहे आणि त्याचं पदलालित्य सुद्धा पुष्कळ आहे. म्हणजे ते त्याच्या काव्यातून दिसतं. एकच शब्द तो वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापरतो, वेगवेगळ्या अर्थी त्या एकाच श्लोकामध्ये योजतो, असं छान पदलालित्य आणि अर्थगौरव त्याच्या माघामध्ये दिसतो. तशी ही त्याची अतिशय सुंदर उपमा गाजलेली रैवतक पर्वताचं वर्णन करत असताना. आणि शब्द प्रभू आहे, भरपूर शब्द, म्हणून साधारण असं म्हटलं जातं नवसर्ग गते मागे नवशब्दो न विद्यते. म्हणजे माघाचे पहिले 9 सर्ग तुम्ही वाचले की एकही नवीन शब्द आता शिल्लक राहत नाही. सगळ्या संस्कृतमधले जे काय शब्द आहेत ते सगळे त्या 9 सर्गांमध्ये येतात. आता नवीन शब्द नाही, आता पुढच्या सर्गांमधनं तेच मागचे शब्द पुन्हा येतील. इतके सगळे शब्द त्यांनी त्या एक पहिल्या 9 सर्गांमध्ये आणले. त्याने 9 सर्गात वर्णन काय आहे,
अजून तिथे पोचायचंच आहे. शिशुपाल वध तर मागे अजून तो हस्तिनापुराला सुद्धा पोचला नाहीये. हे सगळं प्रवास वर्णन. पहिलं म्हणजे संवाद, मग ते त्यांची चर्चा, श्रीकृष्णाचा निर्णय, मग सैन्य घेऊन त्याचं जाणं, मग त्याचं सगळं रैवतक पर्वतापास म्हणजे द्वारकेपासून पुढे हस्तिनापुराला जाईपर्यंतचा हा सगळा प्रवास, हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. द्वारकेचं वर्णन सुद्धा फार सुंदर. ते कशी आहे, कशी बाहेर पडल्यावरती कशी झाली आहे, कशी दिसते, माघानी केलंय. अशा प्रकारे तो करत असताना नंतर हस्तिनापुराच्या सुरुवातीवेशीवर आल्यावर धर्मराजाने स्वतः त्याचं स्वागत केलंय आणि श्रीकृष्णाचं स्वागत केलं, सारथ्य केलं त्याचा रथ, आणि मग त्याला आपल्या याच्यापाशी आणलं. यज्ञ म्हणजे हस्तिनापुराला जिथे यज्ञ करणार आहेत. मग अनेक राजे जमलेले आहेत. भीष्म आहेत, भीष्माचार्यांनी त्यांचं पूजन केलं आणि मग यज्ञ कसा पार पाडायचा तेही सगळं वर्णन आता मग सुरू झालं. मग यज्ञ झाल्यानंतर ते यज्ञाच्या आहुती कशा दिल्या गेल्या, दानं कशी दिली गेली, सगळे देव येऊन सगळ्यांनी आपल्या आपल्या आहुती स्वीकारल्या, आनंदित झाले. हे सगळा यज्ञभाग झाल्यानंतर आता ज्येष्ठाचं पूजन करायचं हा प्रसंग, आणि इथून आपल्या कथानकाला सुरुवात झाली. म्हणजे इथे आता 14, 15, 16, 17, 18, 19, 20 हे वर्णन सगळं त्याचं आलं. त्याच्यामध्ये मग पूजन करायचं. अर्थातच भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाचं नाव सांगितलं, श्रीकृष्णाची स्तुती केली आहे. तुला हा प्रश्नच कसा पडला, धर्मराजाला सांगितलं कृष्णाशिवाय इथे योग्य कोण आहे की ज्याच्यामुळे हे राज्य तुला मिळालं, आणि सगळ्या त्याच्या सल्ल्यानुसार हे चाललेलं आहे, तर तुम्ही करा. महाभारतामध्ये कसं आहे कथानक, श्रीकृष्णाला युधिष्ठिराला सल्ला दिल्यानंतर श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितलं होतं, आधी पहिल्यांदा जरासंधाचा वध कर, हे सगळे शत्रू आहेत त्यांचा नंतर तू राजसूयाचा विचार कर, आणि मग त्यानंतर हे सगळे फिरून भीमाला घेऊन श्रीकृष्ण गेला, जरासंधाला ठार केले, आणखीन अन्य राक्षसांना राजांना ठार करून मग राजसूय यज्ञ केला. हा मूळ महाभारतातला मुद्दा आहे, पण तो थोडा बदलून त्यांनी अशा प्रकारे घेतलेला आहे. आता मान पूजा घ्यायची तिथेच, फक्त बाकीच्या सगळ्यांचं बाकी बोलले नाहीत राजे, गप्प राहिले. कुणी म्हणजे त्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली, कोणी गप्प राहिलेत, पण एकटा शिशुपाल हा उठला आणि हा कसला म्हणून त्याची निंदा करायला सुरुवात केली. त्याबरोबर काही समर्थक धावून गेल्यानंतर श्रीकृष्णानेच त्यांना थांबवले. आत्ता नाही, कारण माझ्या आत्याला, हा माहिती आहे कथाभाग तुम्हाला, 100 अपराध त्याचे माही करायचे आहेत ते सांगितले, त्यामुळे तुम्ही थांबा. त्याच्यावर काही त्याला मग तो बोलायला लागलाय, सुटलाय वेगवेगळ्या प्रकारे बोलत, आणि एका अशा तऱ्हेने शेवटी रागारागाने तो निघून गेला. आणि पूजेचं निघून गेल्यानंतर सुद्धा जी रचना आली तिथे त्यांनी मग परत दूध पाठवलं, आता मी युद्धच करतो, तुम्हाला कोणाला मान्य नाही. त्याच्याबरोबर बाकीचे राजे म्हणजे जरासंधाचे जे सगळे हे होते मित्र राजे, जरासंध गेलेला आहे पण त्यानंतर त्याचा पुत्र आणि इतर ते त्याच्याबरोबर गेले. रुक्मी होता तोही त्याच्याबरोबर गेला आहे, आणि ते त्याचा पुन्हा दूत पाठवला. युद्ध सुरू करायचं म्हणजे एकदम तर होत नाही, मग दूत आला. दूतानंतर दूतांनी अशा तऱ्हेने रचना केली आहे की माझा अपराध झाला आहे, मला आता क्षमा मागायची आहे वगैरे वगैरे. तो 2 अर्थ त्याच्यातनं त्यांनी काढले. म्हणजे एक अर्थाने तुला आता चांगलंच दाखवतो असं दूता करतो, अर्थ बरोबर मागानी त्या श्लोकातनं जो दाखवला तो श्रीकृष्णाला समजलाय, त्याचा निरोप काय येतो, आणि त्यांनीही आपल्या दूताला त्याला उत्तर द्यायला सांगितलं, आणि मग त्या सात्यकीने त्याला निरोप पाठवला आहे असं हेही वर्णन येतं. आणि मग प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होते, आणि त्या युद्धामध्ये घनघोर त्या दोन्ही राजांचं युद्ध होऊन शेवटी शिशुपालाचा वध होतो. असं हे कथाभाग आपल्याला थोडा माहिती असलेला, पण त्यातही पुन्हा काव्य कसं आणायचं म्हणजे युद्धवर्णनही येतं, पण त्या युद्धवर्णनामध्ये बाकीच्याला काही वाव नाही, त्यामुळे हे सगळं प्रवास वर्णन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथे घातल्या, आणि अतिशय सुंदर असं की वर्णन माघानी आपल्या शिशुपाल वधामध्ये केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर मगाशी पण म्हणजे किती साम्य आहे दोन्हीमध्ये. सगळे
ऋतूंचं वर्णन यायला पाहिजे. असं आल्यावर ते 6ही ऋतू, कारण आता रैवतक पर्वतावर आणि ते सगळं सैन्य राहतंय तिथे एक छान कल्पनेनेच कसं निर्माण केलंय. गिरीधर आहे म्हणजे ज्यांनी त्या पर्वताचं संरक्षण केलं, पर्वताची पूजा करणारा हा श्रीकृष्ण. आता त्याचं बलाढ्य सैन्य चाललंय हस्तिनापुराला जाताना त्या रैवतक पर्वतावर थांबलंय आणि तिथलं सौंदर्य काय साहजिकच. इतकं सैन्य तिथे राहतंय म्हटल्यानंतर काय होणार आहे निसर्गाचं, कारण सगळंच वृक्षतोड करणं काय आहे, बरेच हत्ती आहेत, घोडे आहेत, हे सगळे पशु तिथे असल्यामुळे निसर्गाचं तर म्हणजे वृक्षतोड होणार, ते खाल्लं जाणार, पाणी सगळं गढूळ होणार, म्हणजे तिथलं शांतताचं जे वातावरण आहे ते सगळं बिघडलं गेलं. म्हणजे त्या रैवतक पर्वताला वाटलं की हा आपला विध्वंस करायला का इथे आलाय. आणि मग तो पर्वत, कारण छान आहे सगळं, रम्य वातावरण आहे, छान आहे, मग सगळे ऋतू पण आलेत, आता श्रीकृष्ण आलेले आणि सगळे आपणही त्यांची सेवा करावी म्हणून 6ही ऋतू तिथे आले त्या पर्वतावर. असं सुंदर वर्णन तिथे आपल्याला दिसतं. मग ते सगळे सोहळे 6व्या सर्गामध्ये माघाने सांगितले. रैवतकाचं वर्णन म्हणजे नंतर वेगवेगळ्या प्रकारे चित्रबंध रचना, कृत्रिम रचना माघाने तिथे आणल्या. त्या 15व्या सर्गात आहेत. त्या 15 ते 19 हे सर्ग म्हणजे कृत्रिम काव्य आहे का काय असं वाटतं. म्हणजे नंतरची कालिदासाच्या काव्यातली जी सहजता होती, अश्वघोषाच्या काव्यामध्ये जसं आहे तसं, कारण कालिदासाच्या आधीचा अश्वघोष आहे, इसवी सन पूर्व किंवा इसवी सन पहिलं शतक त्याच्या आसपासचं, सहज सरलता असं अश्वघोषाचं काव्य होतं. बुद्धचरित हे त्याचं महाकाव्य. तर त्याच्यानंतर कालिदासांनी त्याच्यामध्ये काव्य गुण आणले, पण सहजता कायम ठेवली होती. सौंदर्य चांगलं होतं, विषय वेगवेगळे होते. आता भारवीने अर्थपूर्ण रचना केल्या, त्यासाठी काही जड शब्द अववासी शब्द आणले, पण माघाने मात्र सगळंच मला येतं, सगळंच मी करतोय, सगळ्यालाच माझं मी कसं पांडित्यपूर्ण आहे असं दाखवण्यासाठी अनेक गोष्टी ज्या केल्या. त्याच्यामुळे काव्य आता सौंदर्य त्याचं जे सहज सौंदर्य होतं, म्हणजे एखाद्याचं नैसर्गिक सौंदर्य आणि मेकअपने आलेलं सौंदर्य याच्यातला फरक आपल्याला समजतो की नाही, तसं ती सहजता जाऊन कृत्रिमता त्याच्यामध्ये यायला लागली आहे. ती माघामध्ये दिसते. आणि माघाच्या नंतर म्हणजे इसवी सन 7व्या शतकानंतर सगळी काव्य कृत्रिमतेकडे जास्त जायला लागली. म्हणजे हे असं लक्षण आहे ना, याप्रमाणे आता आपल्याला केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, हे याच्यात आलं पाहिजे, ते त्याच्यात केलं पाहिजे, म्हणजे ते हे असंच करायलाच हवं असं जे आलं, त्यामुळे काव्याचं जे सहज सौंदर्य हे हळूहळू नष्ट व्हायला लागलं. त्याची सुरुवात आपल्याला ह्या माघाच्या शिशुपाल वधापासून दिसते. आणि म्हणून सगळंच माघाच्या सुद्धा एकंदरीत मी शब्द पंडित आहे, शब्द प्रभू आहे असं, आणि ते दाखवलं पाहिजे. ते दाखवण्याचं साधन म्हणजे काय आहे, एकमेव हे महाकाव्य. मग इथे हे सगळं दिसलं पाहिजे, मान्य आहे सगळं, म्हणजे त्याचं पांडित्य मान्य आहे, त्यांनी वर्णन केलेलं चांगलं आहे, असं असलं तरी त्याच्यात कृत्रिमता जी आली ती मात्र तो त्याचा एक दोषच ठरला. म्हणजे कालिदासाने ज्या सहजपणे सांगितले ना, अनेक गुण असले तर एखादा दोष हा फार भावून जातो, छान दिसतो. एको ही दोषो गुणसन्निपाते निमज्जती विरल. त्यामुळे तिथे आपण ते तिथेच अडकून बसतो. म्हणजे तो दोष राहत नाही, तो दोष गुण होतो. पण अनेक गुण हवेत हे मात्र माग विसरलाय. आणि अनेक कृत्रिम सगळं चांगलं अतिशय सगळं चांगलं करून सुद्धा नाही चांगलं दिसत हो. त्या सगळ्याचं एकत्रितपणे असं जे सौंदर्य यायला हवं, ते काव्यत्व त्याच्यामधलं हळूहळू कमी व्हायला लागतं. तसं माघाच्या या बाबतीत झालं. पण तरीही माघाचे रचना त्यांनीही निवडलेलं एकंदरीत विषय आणि तो खुलवणं या बाबतीतही तो अतिशय यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येतं. अनेक गोष्टही त्याची बऱ्याच गोष्टी सोडल्या तर क्षणे म्हणजे त्यांनी एक लक्षण केलेलं आहे की जे पुढे सौंदर्याचं लक्षण माघ सांगतोय. तो सांगतो, क्षणे नवता
उपैती, क्षणाक्षणाला जे नाविन्यपूर्ण दिसतं, तदेव रूपम रमणीयतायाः, तेच खरं रमणीय असण्याचं खरं रूप आहे, तेच सौंदर्य आहे. आणि हेच नंतर सौंदर्याचं लक्षण म्हणून जे मानलं पुढे, ते त्याच्या कालिदास माघाच्या या 4थ्या सर्गामध्ये, म्हणजे त्या रैवतक पर्वताचं वर्णन करत असताना त्यांनी हे श्लोक वाचलाय. अरे, प्रत्येक क्षणाक्षणाला हा पर्वत इतका सुंदर दिसतोय, प्रत्येक वेळेला. मग तो संध्याकाळचं, दुपारचं, ऊन आलं तरी, जास्त ऊन असेल तरी, हे सौंदर्य कसं आहे. आत्ता ही वनश्री आहे, नंतर ती पुढे गेले की दिसते. म्हणून क्षणे क्षणेय नवता उपैती, आपण नव्याच प्रदेशात आलोय का काय असं वाटतंय. आणि तदेव रूपम रमणीयतायाः, हे अत्यंत सुंदर असं रसिकमान्य असलेलं वचन हे माघाचं आहे. आणि त्यामुळेच नंतर काव्येषु माघः, म्हणजे एक तर म्हटलं गेलेलं आहे की तिन्ही गुण, म्हणजे उपमा, अर्थगौरव, पदलालित्य, हे सगळे काव्य माघामध्ये सापडतात. आणि त्याचमुळे माघ हाच सर्वश्रेष्ठ कवी आहे असं लोकांना वाटतं. आणि तेच कसं योग्य आहे हे आपल्याला शिशुपाल वध या काव्याकडे बघितल्यानंतर वाटतं. मग थोडंसं त्याच्यातले असलेले कृत्रिमता, किंवा एखाद्या वेळेला तो त्या काव्य विचार करण्याच्या ओघामध्ये तो ते कृत्रिमता आणतो का काय असं वाटतं. पण अनेक सुभाषितांची पखरड त्याच्या काव्यामध्ये दिसते. आणि विषय, आशय या सगळ्याच दृष्टीने शिशुपालवध हे खऱ्या अर्थाने अत्यंत उत्तम असं महाकाव्य. आणि म्हणून तर ते 5, जरी त्याच्यात थोडेसे वैगुण्य असलं, किंवा कृत्रिमता आहे, तो पंडित आहे, किंवा भारवीची नक्कल करतोय असं जरी म्हणणारे लोक असले, तरी माघाने केलेलं वर्णन आणि त्याचे विषयाच्या बाबतीतलं आणि त्याच्या एकंदरीत भाषेचं त्याचं प्रभुत्व हे सर्वच जण मान्य करतात. आणि त्यामुळेच की काय, पुढे 10व्या-11व्या शतकामध्ये काव्यशास्त्र म्हणून जो एक विषय झाला, आणि मम्मट आहे त्याच्यात, हे सगळ्या लोकांनी निरनिराळ्या अलंकारांसाठी उदाहरणं म्हणून जी घेतली, ती बरीचशी उदाहरणं माघाच्या काव्यातनं घेतलेली आपल्याला दिसतात. म्हणजे उद्धरणं ही माघाच्या शिशुपाल वधातनं बऱ्याच जणांनी पुढे राजशेखरापर्यंत, राजशेखर हा सुद्धा काव्यशास्त्रावरचा एक अभ्यासक आणि त्याचं पुस्तक आहे, तर ते काव्यशास्त्रावरचं, या सगळ्यांनीच, मग तो मम्मट असेल, जगन्नाथ पंडित, रसगंगाधर मात्र, म्हणजे जगन्नाथ पंडितांनी अन्य कुठल्याही काव्याची उदाहरणं घेतलेली नाही आपल्या सगळ्या अलंकारांचं वर्णन सांगत असताना. कारण त्याचं फार छान आहे. जगन्नाथ म्हणतो, कस्तुरी जो निर्माण करतो तो मृग इतर कुठलं घेईल का सुगंधी द्रव्य, तो स्वतःच किम सेव्यते, की तो काही इतर कुठलं सुगंधी द्रव्य घेईल, कारण त्याच्याकडे ते कस्तुरी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. कालिदासाचं काव्य चांगले, भारवीचं काव्य उत्तम आहे, माघाचं तर अतिशय चांगलं असेल, किंवा हर्षचरित. पण माझ्या उपमा अलंकाराचं उदाहरण जेव्हा मी देतोय, मी लक्षण देतोय, त्यावेळेला त्याच्यासाठी मी अन्य कवींची उदाहरणं का घेऊ, मला निर्माण करता येतात ना. म्हणून त्यांनी स्वरचित सगळी उदाहरणं तिथे घेतलेली आहेत, स्वतःचे श्लोक नसले. पण अन्य लोकांनी तसं केलेलं नाही. तर बऱ्याचसे काही उदाहरणं म्हणून दाखवायची असतील, तर शिशुपाल वधातली उदाहरणं बाकीच्या सगळ्यांनी घेतलेली आहेत. हे एक शिशुपाल वधाचं आणि पर्यायाने माघ ह्या कवीचं आपल्याला श्रेष्ठत्व मान्य आहे, हे नंतरच्या लोकांना सगळ्यांना मान्य आहे असं म्हणायला आपल्याला पुरेसा पुरावा आहे. आणि म्हणून पंचमहाकाव्यांमध्ये माघाचा, शिशुपाल वधाचा समावेश होतो या महाकाव्याचा, एवढं सांगून. आणि त्याचं श्रीयंक्य महाकाव्य रचणाऱ्या अशा माघाला आपणही काही, मी थोडासाच परिचय दिला, कारण 20 सर्व, आणि अतिशय तसं पाहायला गेलं तर ते वाचायला कठीण असं काव्य आहे. कालिदासाच्या काव्यात जी सहजता आहे ती त्याच्यामध्ये नाही आहे. मगाशीही सांगितलं, आताही मी सांगते.
कृत्रिमपणा येतो. पण ते अर्थ म्हणजे नुसते काही वेळेला म्हणजे एक एक शब्द म्हणजे एकाच अक्षराने दादा दोदो दीदी असं करत संपूर्ण श्लोक त्याच्यावर आहे. मग त्याच्यात द चा एक चरण आहे, एक भ चा चरण आहे, एक म चा चरण आहे, असं सगळं श्लोक आहे. आणि त्या प्रत्येक याचा शब्दाचे अर्थ म्हणजे त्या दादो दीदू याच्यातनं काय अर्थ आहे हे सांगण्यासाठी आपल्याला सहज समजत नाही. त्याच्यासाठी टीकाकार जो मल्लीनाथ आहे त्याचंच आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं. आणि त्याच्यातून मग ते अतिशय सुंदर वर्णन तो कसं करतोय म्हणजे जजौ जोजा जिजी जाजी तम ततो तित तातितुम हा श्लोक आहे. काय हा श्लोक आहे? जजौ जोजा जिजी जाजी तम ततोतित तातितुम भाभो भीभा भीभू भाभू रारा रिर रिरी ररा हा श्लोक आहे 19व्या सर्गात. काय ते म्हणजे एकदा ज एकदा त बाराखडी आहे वेगवेगळी असं. पण त्याच्यातनं तो काय सांगतोय अर्थ तर अत्यंत शूर जजौ गेला शत्रू विध्वंसक असा तो योद्धा नक्षत्रासारखा दैदिप्यमान भाव म्हणजे तेज ना म्हणजे तेजस्वी असलेला असा हा योद्धा रथात बसून लढण्यास सिद्ध झालेला आहे. तो कसा जजौ हे वर्णन त्याच्या त्या या अक्षरातनं केलेलं आहे. अशासारखे हे श्लोक म्हणून म्हटलं हे कृत्रिमता आहे. पण त्याचबरोबर त्यातलं सौंदर्य उलगडून सांगायला आपल्याला मल्लीनाथासारखा टीकाकार लागतो. त्याच्याशिवाय ते वाचता येत नाही. आणि म्हणजे हे एक प्रकारचं त्याचं वैदुष्य म्हणजे विद्वत्ता आहे खरी. पण ही विद्वत्ता आवाजावी नाही का हो? गरज आहे का? एखाद तसं चांगल्या सोप्या शब्दात तुम्हाला चांगल्या प्रकारे वर्णन करता येईल ना. म्हणजे मग त्याच्यासाठी केना वाटवे हे अभ्यासक आहेत जुन्या काळातले. त्यांनी अत्यंत म्हणजे एका अर्थाने सांगितलंय की कसं आहे माघाचं हे काव्य म्हणजे काय आहे तर तो नक्षीदार देव्हारा आहे. छान नक्षी आहे, सुबक आहे, पूजा साहित्य पण खूप आहे, अतिशय म्हणजे विविधता आहे, पूजेतले मंत्रतंत्र पण आहेत. पण भावच नाही. भाव जर नसेल तर ते पूजेला अर्थ आहे का? पूजा साहित्याला अर्थ आहे का? भरपूर असलं सोन्याचांदीचे दागिने असले तरी अर्थ आहे का? नाही अर्थ. भाव पाहिजे. म्हणजे त्याचं सगळे खूप दागिने आहेत म्हणजे ते कसं वाटतं तर एखाद्या प्रेताला दागिने घालावेत असं वाटतं. ते जसं भयानक दिसेल तसं हे त्याचं देव्हारा आहे पण आज देवच नाही असं माघाचं हे काव्य आहे की काय असं वाटतं. असं केना वाटव्यांचं म्हणणं आहे. पण ते जरी असलं थोडंसं त्यांचेही म्हणजे शिशुपालवध हे काव्य म्हणजे देवा वाचून देव्हारा आणि भक्तिविरहित असलेलं पूजा साहित्य का असं त्यांना म्हणावंसं वाटलं. त्याचं कारण हे अशासारख्या रचना बघा ना तुम्ही 13व्या सर्गापासून 19व्या सर्गापर्यंत सतत जर अशी कृत्रिमता आणत राहिलं तर काय त्या विद्वत्तेचा सुद्धा कंटाळा येतो ना. त्याच्यापासून दूर व्हावं असं वाटतं. पण त्याचबरोबर आधीच आहे म्हणून मग काय म्हटलेलं आहे नवसर्ग दते मागे नवशब्दो न विद्यते. 9 सर्ग हे त्याचे अतिशय चांगले आहेत म्हणजे त्याचे सगळे शब्द जातात. मग कृत्रिम रचना करण्याशिवाय पुढे त्याला म्हणजे खरा विषय जेव्हा येतोय तेव्हा त्याचं सगळं हे कृत्रिमतेकडे तो बंध काव्यबंध जायला लागला. आणि मग कदाचित त्यातला भाव कुठे हरपलाय का काय असं वाटतं. पण हा श्रीकृष्ण विष्णू भक्त आहे त्यामुळे श्रीकृष्णाची त्यांनी केलेली स्तुती निरनिराळ्या रचना त्यासाठी केलेली शब्द म्हणजे शब्दांची निवड ही वाखाणण्यासारखी आहे. आणि म्हणून माघ हाही महाकवी ठरतो असं. आणि त्याचमुळे तर काळाच्या कसोटीवर हे काव्य उतरलेलं आहे आणि पंचमहाकाव्यामध्ये त्याचा समावेश झाला आहे. कितीही त्याच्यामध्ये वैगुण्य असली तरी सुद्धा गुणही तितकेच महत्त्वाचे आहेत. आपण काय करावं यद रोचते तद ग्राह्यम यद अरोचते तद त्याज्यम. पण शेवटी हे आपलं आहे, आपली संस्कृती आहे, आपल्याला आलेलं प्रतिभा संपन्न काव्य आहे असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर माघ हा निश्चितच
आपल्याला नवीन शब्द शिकवतो, नवीन कल्पना सुचवतो, लक्ष देतो आणि मग त्याच्यात एखाद्या वेळेला खूप चढण असलं तरी सुद्धा जावंसं वाटतं ना त्या किल्ल्यांवर. तसं माघाचं शिशुपाल वध आहे असं आपण म्हणूया. आणि आजचा हा शिशुपाल वधाचा परिचय मी इथेच संपवते. धन्यवाद.